पडत नाही, मला त्याच्यात अभिमान आहे. म्हणून इथं सुरू केलंय ना, हे पण कमी नाही पडलं पाहिजे. तुम्ही तिथून इथं आले पाहिजे. कधी? रात्री 2 तास आणि काल्याच्या कीर्तनाच्या दिवशी सकाळी 2 तास. म्हणजे 5 दिवस जरी ठेवला पुढच्या वर्षी तर ते 4 2 8 तास ते, आणि काल्याचे 2 तास, 10 तास तुम्हाला इथं द्यावा लागतं. आंधळे साहेब तुम्ही आले तर सगळे येणार आहेत. टाळ्या वाजवा सगळे, येऊन वचन दिलंय त्यांनी. आणि डोंगरे साहेबांच्या तर घरच सप्ताह. आता शेजारी म्हणल्यानंतर मंदिर घरी चालय ना ते, मग अजून काय पाहिजे? तरी दोघंही नव्हते रात्री. असो, तर हा आपला सप्ताह जो आहे सर्वांचा आहे. इथं सर्व महिला राहतात. कोणता क्वार्टर आहे? फाफा क्वार्टर. तर सर्व महिलांनी जर इथे येऊन बसलं तर काय हरकत आहे? आपण आयुष्यभर प्रपंच करतोच ना. 2 तास येऊन बसलं तर काय हरकत? त्या असणाऱ्या परमार्थाकरता किंवा त्या भगवंताकडे जाण्याकरता आपल्याजवळ काय लागते? शिदोरी लागते. आता कशी शिदोरी आपल्या बरोबर, तशी शिदोरी लागते. ही शिदोरी इथं साहेब, तांदळ साहेब, अशी शिदोरी लागते. ही शिदोरी असल्याशिवाय ही माणूस या मंडपात येऊन बसत. तर हा काल्याचा जो अभंग आहे तो तुकाराम महाराजांनी एवढ्यासाठीच सांगितलाय की उपजोन या पुढती येऊ. मग उपजोन या पुढती येऊ म्हटल्यानंतर आपण काय म्हणतो? मनुष्य जन्म एकदाची. किती वेळा आहे? एकदाची. पटापटा उत्तर देत जा. एकदाची. मनुष्य जन्म जर एकदा आहे तर तुकाराम महाराज का म्हणतात उपजोन या पुढती येऊ? त्यांना का गॅरंटी का आपण परत येऊ म्हणून? कारण ते संत आहे. देवाला आणावं लागतं, संत येतात आणि आपल्याला यावं लागतं. देवाने पाठवलं म्हणून आपण येतो. देवाला आपल्याला जाऊन आणावं लागतं. देवा तू ये आमच्याकडे. आता नर्मदेश्वर महादेव आहे. मग आता नर्मदेश्वर महादेव आपल्याकडे होऊन आला का? नाही आला. जावं लागलं ओंकारेश्वरला, तिथं नर्मदा मायात फिरावं लागलं. ते लिंग असं जे साजेल आपल्या मंदिराला असं शोधावं लागलं. कारण हे जे लिंग आहे हे घडवलेलं नाही. आपण पैसे देऊन घडवलेलं वेगळं आणि हे सापडून आणलेलं याला आपण पैसे दिलेले नाही. ज्याला पैसे दिले त्याला किंमत नसते, आणि ज्याला पैसे नसले ना त्याला किंमत असते. तुम्ही पहा, ज्याच्याकडे खायला नाही त्याला अन्नाची किंमत कोणाला आहे? ज्याच्याकडे खायला नाही त्याला आहे ना. आपल्याला आहे का त्या अन्नाची किंमत? आपण आता जाऊन हॉटेलातून खाऊन घेऊ, आता घरात काही बनवायला राहू, पण ज्याच्याकडे अन्न नाही त्याला त्या अन्नाची किंमत. आपण त्या भगवंताला पैसे दिले का? नाही. म्हणून त्या भगवंताला किंमत. ते सापडून लिंग आणलेले त्याची प्राण प्रतिष्ठा करावी लागत नाही. कारण नर्मदा मायेला तो वरदानच घेतलेला आहे. नर्मदा मायेकडून, शंकर भगवंताकडून नर्मदा मायेने. कारण नर्मदा मायेने तप केलं भगवंताचं, पार्वती मायेने तप केलं, नर्मदा मायेने तप केलं. आता थोडा वेगळा विषय पण सांगतेस तुम्हाला आता. कारण शंकर भगवंताने 12,000 वर्ष तप केलं. किती? 12,000 वर्ष तप केलं. आपल्याला 12 दिवस होणार नाही. 12,000 वर्ष तप केल्यानंतर जो घाम आला शंकर भगवंताला, त्या घामापासून नर्मदा मैया तयार झाली. आणि मग ते नर्मदा मैयाने तप केलं आणि पार्वतीने तप केलं. भगवंत प्रसन्न झाले. पार्वती मायेला विचारलं काय पाहिजे तुला? ती म्हणते मला तुमच्यात सामावून घ्या मला. शंकर भगवंत तथास्तु म्हणले. पार्वती माया अर्धांगी पार्वती. आणि नर्मदा मैयाने विचारलं तुला काय पाहिजे? ती म्हणे तुम्ही माझ्यात सामावले पाहिजे. भगवंत त्या नर्मदा मैयात सामावलेले आहे. इसीलिए नर्मदा मैया का हर कंकर शंकर. एवढा जरी खडा उचलला तरी शंकर आहे, एवढा उचलला तरी शंकर आहे, किती छोटा उचलला तुम्ही तरी तो शंकर आहे. त्याला प्राण प्रतिष्ठा करावी लागत नाही. तुम्ही नर्मदा मैयाचा, आपण काय म्हणतो नर्मदेचा गोटा, तो कोणताही गोटा उचलून आणा आणि त्याला ठेवा. एखाद्या बेलाच्या झाडाखाली ठेवा, उमराच्या झाडाखाली ठेवा, एखादं मंदिर बांधून त्याच्यात ठेवा. म्हणजे त्याच्यात शंकर भगवंत विराजमान असतात. असं महत्व या आपल्या असणाऱ्या नर्मदेश्वर महादेवाचं. तेव्हा मग तुकाराम महाराज म्हणतात आम्ही उपजून येऊ. कारण त्यांना तेवढी गॅरंटी आहे की आपल्याला परत जन्म घ्यायचा अधिकार आहे किंवा आपण भगवंताकडून जन्म घेऊ शकतो. का घेऊ शकतो? तर त्यांनी तेवढं तप केलेलं असतं, त्यांनी तेवढी घासलेली असते. आपण काय करतो? 2 दिवस मंदिरात गेलो, देव नाही पावला का जायचं सोडून देतो. बरोबर आहे की नाही? केले आम्ही पशुपती व्रत केले, देवाने काहीच नाही दिलं आम्हाला. आणि आपलं जर पाप तेवढं शिल्लक असेल तर देव कुठून देणार तुम्हाला? देव काहीच करीत नाही. देव आपल्याला देत नाही, आपल्याकडून घेतही नाही. आपण जे करतो हे आपल्याकरता करतो, देवाकरता थोडंच करतो. तुम्ही व्रत करा, उपवास करा,
तप करा, काय जप करा, काहीही करा, परंतु आपण आपल्या स्वतः करता करत असो, भगवंता करता काहीच करत नसतो. मी एवढी तर पडते करते ते देवा करता करीत नाही, तुमच्या करता करीत नाही, माझ्या स्वतः काहीतरी तिथपर्यंत त्या भगवंताच्या दारापर्यंत आपल्याला जायचंय. आणि तिथं गेल्यानंतर आपल्याला थोडं तरी असं वर पाहून बोलता आलं पाहिजे. नाही तर भगवंताने तिथं यमाने जर आपल्याला नेलं तर मग इथून तिथून चापकाची फटके, दुसरं काहीच नाही. मग तुम्ही विचार करा, ज्याने इथं चापकाचे फटके खाल्ले नाही त्याला मग रस्त्याने त्या यमाने चापकाचे फटके दिल्याशिवाय तो राहत नाही. आणि एवढं करून तिथं गेलं म्हणजे त्या नदीत सोडीत येत. कोणती नदी? कोणती नदी? वैतरणी. महाराज जागृती वैतरणी नदीत सोडीत. त्याच्यात सगळं मल मूत्र रक्त सगळं असतं, त्याच्यात आपला आत्मा तिष्ठत असतो. मग हे करण्यापेक्षा तुम्ही आता जे होतंय तुमच्या हाताने हे करा ना. तुम्ही दुसरं काहीच करू नका, फक्त मुखाने नामचिंतन करायचं त्या भगवंताचं. आणि मग आपल्याला त्या असणाऱ्या तुकाराम महाराजांपर्यंत जाता येईल. आणि तुकाराम महाराजांपर्यंत जाता आल्यानंतर तुकाराम महाराज भगवंताला सांगतील ते हाही तुझा भक्त आहे. तिथपर्यंत जाण्याकरता आपल्याला सद्गुरू लागतात. आणि सद्गुरू शिवाय आपल्याला पुढं पाऊल टाकता येत नाही. आपण जर म्हणलो माझ्या हिमतीवर मी करीन तर काहीच होत नाही. कुठं जरी जायचं असलं तरी एखादं पायळू लागतो. सरकारी वकिलाकडे काम आहे आपलं. मग आता सरकारी वकिलाकडे जायचं म्हणल्यानंतर कुणाला पाहावं लागल, कोण आहे तिथं, कोण आहे तिथं, कोण आहे तिथं. मग आपले मृदंगाचार्य त्यांच्या गाडीवर ड्रायव्हर, मग लागल का आमचा वशिला? ती म्हणते पाहिजे विचारून. मग वशिला लागतो तिथपर्यंत जाण्याकरता. मग विचार करा, त्या वकिलापर्यंत जायला जर वशिला लागतो, मग देवापर्यंत जायला केवढा वशिला पाहिजे? त्याच्याकरता सद्गुरू लागतात. सद्गुरू वाचून सापडे ना सोय, आणि धरावे ते पाय आधी. म्हणून त्या सद्गुरूचे पाय धरायचे आणि संतांनी सांगितलेल्या त्यांच्या पाय वाटेने चालायचं. ते असणाऱ्या संतांच्या जर पाऊल वाटाने चाललो, संतांची संगती जर केली तर आपल्याला अधिकार उपजून या पुढे येऊ. कारण ते स्वतः संत आहेत आणि म्हणून ते सांगतात. मग ते का सांगतात उपजून या पुढे येऊ? तर ते एवढे करता सांगतात, काला खाऊ दही भात. कुठून येऊ? वैकुंठावरून येऊ. कशा करता येऊ? काला खाण्याकरता. कशाचा काला? हरिनामाचा खिचडी काला खाण्याकरता. जर ते वैकुंठावरून येऊ शकते, आपल्याला इथलं इथं घरातून इथपर्यंत येता येत नाही का? मला सांगा, तुम्ही ते जन्म घ्यायला तयार आहे. जन्माचे किती कष्ट आहेत आता आपल्याला सांगायला वेळ नाही. मग ते जन्माचे एवढे कष्ट घेऊन इथपर्यंत यायला तयार आहेत. मग आपण इथल्या इथं जर इथं आलो तर आपल्याला खिचडी काला भेटल्याशिवाय राहत नाही. परंतु आपल्याच्याने तेवढं सुद्धा होत नाही, तेवढं सुद्धा होत नाही. रामकृष्ण विठ्ठल विठ्ठल. आपल्याच्याने तेवढं होत नाही. ते काला खाण्याकरता जन्म घेऊ म्हणतात. उपजून या पुढे येऊ, काला खाऊ दही भात. पुढच्या चरणात काय म्हणतात ते? वैकुंठी तो ऐसे नाही. वैकुंठामध्ये असं नाहीये, म्हणून आम्ही काला खाण्याकरता इथपर्यंत येणार आहे. पहिल्या चरणात आपल्याला सांगितलं, उपजोनीला पुढती
काही काल्याचे. विठ्ठल विठ्ठल वैकुंठीत व्हायचे नाही कवळ काही काल्याचे. वैकुंठामध्ये असा काला नाहीये. का नाहीये तर तिथं अखंड हरिनाम सप्ताह होतो का? तिथं अखंड हरिनाम सप्ताहाला देव जमतेत का? अखंड हरिनाम सप्ताह करतेत का? नाही. तर तिथं ते होत नसल्यामुळे इथं या असणाऱ्या मृत्यू लोकामध्ये आम्ही जन्माला येऊ. वैकुंठीत व्हायचे नाही कवळ काही काल्याचे. आपल्या दुसऱ्या जन्मात चालू एकमेका देवमुखी. तिसऱ्या जन्मात काय म्हणतात तुकाराम महाराज? एकमेकांच्या मुखामध्ये देव. आता काला जो आहे काला, तर आपण काला काय करतो? एकदा का दही हंडी फुटली म्हणजे एकमेकाला खाऊ घालतो. तर ते आपण रूढी चालू केलेली नाहीये, ही संतांनी रूढी चालू केलेली आहे. ते स्वतः म्हणतात एकमेका देवमुखी सुखे घालू हुंबरी. हुंबरी म्हणजे काय? खेळ येते. हा मामा होतो तो हुंबरी. मग तो खेळ एकमेकाच्या मुखात घालू आणि सुखाने खेळ खेळू. कोणता खेळ खेळू? काय खेळ खेळायचा? पैसे कसे कमवायचे, बंगला कसा बांधायचा, शेत कसं घ्यायचं, बरोबर आहे ना? बँका कशा भरवायच्या, हा खेळ खेळले ना? कोणता खेळ खेळले संत? हा खेळ नाही खेळले आपल्यासारखा. ते हरिनामाचा खेळ खेळले. सतत त्या भगवंताचं चिंतन केलं त्यांनी. सतत त्या भगवंताच्या नामाचं चिंतन करून हा जो घट आहे हा कशाचा आहे? दही भाताचा काला, खिचडी काला. तो जो घट आहे त्याच्यामध्ये आपण आता लाह्या आणि दही टाकले. आणि दुसरा घट कोणता आहे? आपला घट. मग त्याच्यात जसं ते आता काय केलं आपण? एकत्र केले सगळे. जसं दही असतं, दह्याचं काय करावं लागतं? मंथन करावं लागतं. तूप काढायचं असेल तर काय करावं लागतं? काय करावं लागतं डोंगरेताई? कवडेताई मंथन करावं लागतं, घुसाळावं लागतं. आणि त्याला घुसाळलं नाही तुम्ही नुसतं वतलं आणि रवी टाकून ठेवली त्याच्यामध्ये, त्याच्यावर लोणी येईल का? नाही येणार लोणी. मग तुम्ही नुसते जन्माला आले आणि संसार करीत बसले, तुम्हाला लोणी भेटेल का? लोणी भेटण्याकरता त्याचं अखंड नाम चिंतन करावं लागतं. काय करायचं? ज्या पद्धतीने मंथून नवनीत घेता येतं म्हणजे लोणी घेता येतं तसं त्या अनंताला घ्यायचंय. आपल्या आवडी अनंत आळवावा. त्या अनंताला आळवावं लागतं आणि त्या अनंताला आळवल्यानंतर मग काय भेटतं आपल्याला? भगवंत रूपी लोणी भेटतं. परंतु त्याच्याकरता घुसळण करायची आपली इच्छा पाहिजे, आपली शक्ती पाहिजे, आपल्या अंतरात्म्यापर्यंत ते पोहोचलं पाहिजे. आणि त्याचं का नाम चिंतन आपण करीत राहिलो तर आपल्याला त्याच्यापर्यंत जावं लागत नाही, तो आपल्यापर्यंत येत असतो. ज्या पद्धतीने पुंडलिकरायांनी काय केलं? आई वडिलांची सेवा केली तर भगवंताला तिथपर्यंत यावं लागलं.
जणीने भगवंताचं नामचिंतन केलं रात्रंदिवस, तर जणीला दळू लागले, काढू लागले, सर्व काही करू लागले. नामदेव महाराजांनी त्या भगवंताचं चिंतन केलं, तर नामदेव महाराजांच्या पण पाठीमागे भगवंत नरगती साया सदावे भगवंत, नरगती साया सदावे भगवंत, नरगती साया सदावे भगवंत, सुखे तो धरा सुखे तो धरा नरगती साया सदावे भगवंत, नरगती साया लागत नाही सुखाने. नारायण आपल्या घरी आल्याशिवाय राहत नाही. तेव्हा तिसऱ्या चरणात काय म्हणतात तुकाराम महाराज, एकमेका देऊ मुखी, एकमेकाच्या मुखामध्ये काय घालू, तर काला घालू. पण तो कसा घालायचा? एक वेळेस असणाऱ्या भगवंताच्या दरबारामध्ये भोजन होतं आणि भोजनासाठी सर्वांना आमंत्रित केलं. सर्वांना कोणाला? राक्षसाला आणि सर्व देवांना. सर्वांना म्हणजे आपल्याला नाही, आपल्याला इथं आहे आज. सर्वांना आमंत्रित केलं. राक्षसही आले, देवही आले. परंतु पंक्ती कुणाच्या आधी बसायच्या? देव म्हणायचे आमच्या बसायच्या आणि राक्षस म्हणायचे आमच्या पंक्ती आधी बसायच्या, आम्हाला अगोदर जेवायचं. आपले कार्यक्रम असले, मोठाले कार्यक्रम मग पाहतो आपण, महिला आधी बसतात का बाया आधी बसतात? बरोबर आहे ना? बरोबर आहे का? बरोबर आहे का? नाही ना? महिला आधी बसतात का पुरुष आधी बसतात? मग तशा पद्धतीने कोण आधी बसतं असं चालल्यानंतर शेवटी भगवंताने विचार केला का हे ऐकायचे नाही. मग देवांना बोलवलं, त्यांना समजून सांगितलं. राक्षसाच्या पंक्ती बसल्या, पण एक अट घातली देवाने की हात वाकडा करायचा नाही. असा ताट हात आहे ना, या ताट हातानेच खायचं. मग मला सांगा, आपल्याला जर सांगितलं असा ताट हाते खायचं, आपण असं फेकलं तरी जाईल का तोंडात? जाईल का? राक्षसाच्या पंक्ती बसल्या, देव बाहेरून सगळे गंमत बघत आहेत, मंडपाच्या बाहेरून आतमध्ये पंक्ती बसलेल्या, सगळे गंमत बघत आहेत. राक्षस काय करायचे, असं कोणी असं फेकायचं, ते सारं तोंड भरायचं, वरून टाकायचं, तरी ते जाईल का तोंडात? तोंडात घासत जाईना कोणाचे. सगळे वेळ झाले, परंतु पोट काय कुणाचे भरले नाही. कंटाळून कंटाळून बाहेर निघले सगळा राहाडा. ते सगळं त्यांच्या मनाचं आवरून घेतलं आणि मग देवाच्या पंक्ती बसवल्या. देवाच्या पंक्ती बसवल्यानंतर देवांनी कशा पंक्ती घेतल्या? समोरासमोर पंक्ती घेतल्या आणि मध्ये पंतरवाळ्या ठेवल्या. पंतरवाळ्या होत्या, ताट होते, आपण काय पाहिलं होतं तिथं. मध्ये ते ठेवलं, वाढणं झालं आणि पुंडलिकावर विहार झालं आणि त्यांनी जेवायला सुरुवात केली. इकडून बसलेले भगवंत तिकडच्या भगवंताला घास घालायचे आणि तिकडून बसलेले भगवंत इकडच्या भगवंताला घास घालायचे. राडा झाला का पोट भरलं? पोट भरलं. मला सांगा, मग आपण पोट भरतो का राडा करतो? काय करतो? आपला सगळा राडाच चालू आहे, पोट कोणाचंच भरलेलं नाही. कोणालाच वाटत नाही तर यावा, ते देवाचं दर्शन घ्यावा, काहीतरी सेवा करावा. एवढा मोठा महादेव आपले जवळ आहे, डोक्याला उशाला, पण कोणालाच वाटत नाही. मी ते हिंदी बायांना खरंच मार्क देते त्यांना. रोज मंदिरात येतात आणि रोज सेवा करतात. जसं माझं पाय म्हटलं तशी एकही दिवस नाही मंदिरात, मला आताच जात आहेत. त्या रोज येऊन ते देवाला आंघोळ्या घालतात, देवाची पूजा करतात. आरती तर 5 जणी आल्या तरी 5 वेळा आरती होती, 10 जणी आल्या तरी 10 वेळा आरती होती. मी माझं भाग्य समजते की भगवंता मी तुला इथं आणलंय, पण कुठंच अशी 10 वेळा 5 वेळा आरती होत नसेल. दिवसातून सकाळी 4-5 वेळा, संध्याकाळी 4, जी येईन तीच आरती करते. कोणाला बंधन नाही, कुलूप नसतं. यारे यारे लहान थोडं याती भरती नारी नर, मंदिराला कुलूप नसावं. देवाला कधी कुलूप असतं का? पाहिलंय का कुठं तुम्ही देवाला कुलूप पाहिलं का? विठ्ठला विठ्ठला ठीक आहे, तुमचा प्रपंच आहे, तुमच्या घरामध्ये घबाड आहे तुमचं, तिथं लावा ना तुम्ही कुलूप. ते देवाचं नेऊन नेऊन काय नेते लोक? मला सांगा, काय नेणार आहे देवाचं? देवाला उचलून घेऊन जाते का? मंदिराला कुठेही जा तुम्ही, मंदिराला कुलूप नाही. जो कुलूप लावतो तिथं भगवंत नाहीये. मी तर तोंडावर सांगते, कारण तो भगवंत मीच आणलेला आहे.
तो भगवंत आणूपर्यंत मीच होती तिथं, पण जिथून कुलूप लागलं तिथून मी जायचं सोडून दिलं. तिथं कुलूप आहे, तिथं जायचा अधिकार आहे का आपल्याला? नाही अधिकार. कशाला जायचं आपण? तिथं जायचं, फोन करायचा, कुलूप उघडायचं, मग त्या देवाचं दर्शन घ्यायचं. काही तथ्य आहे की त्याच्यामध्ये? अरे कुलूप लावूच नका ना तुम्ही, घराला लावा ना, डबल डबल कुलपा लावा ना तुमच्या तुम्ही. ते माझेच आहेत, ते काही लोकांची नाही, ते बी माझी सैनिकच आहे. मी त्यांना तोंडावरही बोलते का तुम्ही मंदिराला कुलूप लावू नका. पार आमदारापर्यंत गेले पण कुलूप नाही उघडलं. आमदारची सुद्धा तिथं चालली नाही चलती कुलूप उघडायची. तिथं कोणाचं चालणार आहे? आणि देवाच्या ठिकाणी येणार आहे का मला सांग? तुम्ही वरवरची क्रिया करू नका. तुमच्या अंतर आत्म्यात जर भगवंत असेल तर तो भगवंत तुमच्यापर्यंत आल्याशिवाय राहणार नाही. त्या अंतर आत्म्यापासून त्याचं चिंतन करावं लागतं, म्हणून तो आपल्यापर्यंत येत असतो. आणि ते देव पोटभर जेवून तृप्त झाले. आपल्याला तिसऱ्या चरणात सांगितलं, एकमेका देवमुखी, एकमेका देवमुखी, एकमेका देवमुखी, एकमेका देवमुखी. सुखी घालू, सुखी घालू, सुखी घालू हुंगारी, सुखी घालू, सुखी घालू हुंगारी. वैकुंठी जायचे नाही, वैकुंठी जायचे नाही. सुखी घालू, सुखी घालू, सुखी घालू हुंगारी, सुखी घालू, सुखी घालू, सुखी घालू हुंगारी. वैकुंठी जायचे नाही, वैकुंठी जायचे वैकुंठी व्हायचे नाही कवळ काही काल्याचे. एकमेका देवमुखी सुखे घालू हुंबरी. एकमेकाच्या मुखात घालून आणि हुंबरीचा खेळ खेळून असणारे तुकाराम महाराज 4थ्या चरणात म्हणतात, तुका म्हणे वाळा बंटा, तुका म्हणे वाळा बंटा, तुका म्हणे वाळा बंटा, तुका म्हणे तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. वाळवंट आहे पण कसं आहे? बरव आहे, नीट आहे आणि उत्तम आहे. कसं पाहिजे वाळवंट? वाळवंट कसं पाहिजे? सुपीक पाहिजे का नापीक पाहिजे? सुपीक पाहिजे. तुमचं कसं आहे? आता तुम्हीच नापीक म्हणून दुसऱ्याने काय म्हणायचं? देवाची पूजा करता का? देवाची पूजा करता कोण करतं? ताई करता का तुम्ही करता? राम 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 राम. अगरबत्त्या लावितो, अगरबत्त्या लावायच्या त्या भगवंताला. फोटो असू द्या, मूर्ती असल्या तर धुवून काढायच्या, फोटो असले तर पुसून काढायचे, अगरबत्ती लावायची आणि त्या देवापुढे 2च मिनिटं उभं राहायचं, डोळे मिटवायचे, हात जोडायचे आणि त्या देवाला सांगायचं, हे भगवंता तू मला जन्माला घातलंय, आजचा माझा दिवस सुरू झालाय, परंतु काहीही होईल माझ्या हातून कर्म ते चांगलं होऊ दे, वाईट होऊ दे, उत्तम होऊ दे, कसंही होऊ दे, हे तुला समर्पित. 2च मिनिटं, जास्त नाही. तू जे माझ्याकडून आज कर्म करून घेणार आहे हे तुला समर्पित. आणि तुला समर्पित करून कर्म करतो म्हटल्यानंतर भगवंत तुमच्याकडून वाईट कर्म करून घेईल का? किंवा तुमच्या हातून वाईट घडल का? कितीही तुम्ही वाईट घडवायचा प्रयत्न केला तर तुमच्या हातून वाईट भगवंत होऊ देणार नाही. कारण सकाळी तुम्ही जबाबदारी कोणावर टाकलेली आहे? तुमचं दुकान आहे आणि तुम्ही सकाळी बाहेर चाललेत एखाद्या गावाला, बायकोला सांगितले ही दुकानाची जबाबदारी तुझी. ती बायको पाहिजे का नाही दिवसभर? पाहावं लागेल का नाही? पवार साहेब बोला.
बघते. मग तुम्ही भगवंताला सांगितलं की आज माझ्याकडून चांगलं होऊ दे वाईट होऊ दे काही होऊ दे हे तुला समर्पित. तो भगवंत वाईट कर्म करून घेईल का? तुम्ही किती म्हणले एखाद्याचं वाटोळं होऊ दे होणार नाही आणि ते तुम्हाला पाप पण लागणार नाही. का लागणार नाही? की तुम्ही सकाळी भगवंताला सांगितलेले मी जे कर्म करणार आहे ते तुला समर्पित. तुमच्याकडून काहीच तुम्हाला ती इच्छाच होणार नाही एखाद्याचं वाटोळं होऊ दे म्हणायची. एवढं 2 मिनिटं द्यायला लय अवघड आहे का? सकाळी स्नान केल्यानंतर मेंबर साहेब 2 मिनिटं देऊ शकता? देवपूजा करता का? कोण करतो? हा, मुलगी करते. मुलगी तुमच्या घरातली का? शेवटपर्यंत तुमच्या घरात राहणार आहे का? नाही. मग शेवटपर्यंत राहणार कोण आहे? हा, मग आपली पूजा आपणच करायची. कारण महिलेने पूजा केलेली चालत नाही, पुरुषाने पूजा केली पाहिजे. महिलेने जर पूजा केली तर त्या मालकाचं आयुष्य घटत असतं आणि मालकाने जर पूजा केली तर दोघांचंही आयुष्य वाढत असतं. म्हणून पुरुषाने पूजा करायची. तुम्हाला दिवसभर कितीही काम असू द्या कितीही असू द्या आणि एखादा साहेबाचा फोन येऊ द्या ते जर म्हणजे 1 तासभर तिथं या तुम्ही जाणार का नाही जाणार मला सांगा? सरपंच साहेबाचा फोन आला कर्नल साहेबाचा फोन आला तुम्ही 1 तासभर तिथं जाऊन तो तास देणार का नाही देणार? मग काही सगळं बाजूला ठेवून तो तास तुम्ही तिथं जाऊन देणार? तो प्रपंच करताय का तुमच्या संग जाणार आहे? मग देवा करता फक्त 5 ते 10 मिनिट लागते देवपूजा करायला. जास्त देव म्हणत नाही मला तासभर चोळीत बैस तुम्हाला. त्याला तासभर चोळावं लागत नाही. त्याला स्नान आपणच घालायचं. कितीही उशीर होऊ द्या 5 मिनिटं लेट जा कामावर पण त्या देवाला स्नान आपणच घालायचं. म्हणजे आपल्या सौभाग्यवतीलाही चांगलं आणि आपल्यालाही चांगलं आणि आपल्या मुलांनाही चांगलं. ठीक आहे, तुमचा मुलगा मोठा झालाय त्याला सवय लावली तुम्ही ते चालतं. आमचा बालाजी स्नान घालतो रोज देवाला. आणि आता माझे देव मी दीपकर देणार आहे त्यांना सांगणार तुमचे तुम्ही देव घडवा. म्हणजे त्यांची पूजा केलेली त्यांना ती काम येईल. आपल्याला जे कळतंय ते आपल्या मुलांना आपण सांगितलं पाहिजे. नाही तर माझे देव माझे देव माझे देव मी मरूस तर ठेवायचे मी मरूस तर माझेच देव आहे जमन का? हे शेती मी मुलीच्या नावावर करून टाकलं मी सगळं येणार आहे का? सांगा ना तुम्ही. ये बाबा बस तुम्ही. त्यांच्याकडे सुपूर्त करून द्यायचं. आपल्याजवळ जबाबदारी ठेवायची नाही. मोकळं व्हायचं आपण आणि मोकळं होऊन आपण जर मोकळं झालो तरच तो भगवंत आपल्या त्याच्याकडे बोलवत असतो. आपण मोकळं जर नाही झालं तर भगवंत आपल्याला त्याच्याकडे बोलवायला रिकामा नाही. तुम्ही इथं किती गुरफटले माझं 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 कबाड ओझं इथंच शेवटी आपण राहणार आहे. तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम विठोबार कुमारी
पांडुरंग तुकाराम महाराजांचा आणि काल्यापूर प्रकरणातील. आणि आता आपल्याला काय करायचंय, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे. केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे. केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळे. काल्याच्या कीर्तनाचा नियम आहे की भगवंताचं चरित्र उच्चारण करावं लागतं. आचरण कोणाचं करायचं, प्रभू श्री रामाच्या चरित्राचं. आणि उच्चारण कोणाचं करायचं, तर भगवान श्री कृष्णाच्या चरित्राचं उच्चारण करायचं. ज्यावेळेस वसुदेव देवकी यांचा विवाह झाला आणि विवाह झाल्यानंतर त्यांना रथामधून सोडायला चालले. कोण सोडायला चालले, बाळादेव महाराज. हा जागेवर आहेत. कंस बंधू त्या देवकीचं सोडायला चालला आणि सोडायला चालल्यानंतर आनंदाने सोडायला चाललेला आहे. रथात घेतलंय बहिणीला मेवण्याला आणि सोडायला चालल्यानंतर आकाशवाणी झाली की तू ज्या बहिणीला आणि मेवण्याला आनंदाने सोडायला चाललेला आहे, परंतु त्यांच्या पोटी जो 8वा पुत्र जन्माला येणार आहे तो तुझा घात करणार आहे, तुझा वध करणार आहे असं सांगितल्यानंतर लगेच रथ मागं फिरवला आणि काय केलं, घेऊनिया खड्ग महाराजा खड्ग माराया धावला, हात तो धरीला वसुदेवाने हात धरला वरचेवर आणि का मारतोस म्हणे तिला, आजच आमचं लग्न झालंय आणि तू मारायला लागलाय, बहिणीचा खून करायला लागलाय, तिच्या पोटी 8वा पुत्र जो येईल त्याच्यापासून तुला घात आहे, मग तू तिला का मारतोस. तो म्हणे तिलाच नाही ठेवला तर 8वा पुत्र येईल कुठून. तो म्हणे तसं करू नको, जो 8वा आमचा पुत्र आहे तो तुझ्या स्वाधीन करू आम्ही. तसं जमणार नाही. मग बंदी खाण्यात ठेवले आणि बंदी खाण्यात ठेवल्यानंतर त्या असणाऱ्या देवकीला जे 6 पुत्र झाले ते काय केले, एक 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 करून दगडावर आपटून मारले. पहिला पुत्र मारायला घेतला, परंतु याच्यापासून मला धोका नाहीये म्हणे, मग सोडून द्यायचा. नारद मुनी आले तिथं, नारायण नारायण. का आले ते, का यांचं जे पाप होतं तो घडा भरायचा होता आणि हे जर सोडले बालक तर घडा भरणार नाही यांचा. म्हणून असणारा पुत्र हा खालून मोज म्हणे, तू शेवटून मोज पहिलं 8वा येतोय आणि इकडून मोज शेवटचा 8वा येतोय, तर खालून जर मोजलं नंतरून तर हा 8वा येईल. कोणता घात करेल सांगता येत नाही, गोल गोल मोजलं तर कोणताही 8वा येऊ शकतो. म्हणून ते मारायला प्रवृत्त केलं. 6 मारले, 7वा योग मायेने रोहिणीच्या गर्भामध्ये नेऊन घातला. तो कोण, कोणला नेऊन घातला, बळीराम दादाला. बरोबर आहे ना. मग बळीराम दादाला तो योग मायेने रोहिणीच्या गर्भात नेऊन घातला आणि शेवटी 8वा पुत्र जन्मला. कारण कीर्तनात 5 मिनिटात सगळे जन्म घेत असते. 8वा जन्मला आणि 8वा जन्मल्यानंतर किती वर्षाचा जन्मला, 8 वर्षाचा. कोणती तिथी होती, अष्टमी. अष्टमी तिथीला 8 वर्षाचा जन्मला, रात्री 12 वाजता जन्मला.
परंतु असणाऱ्या वसुदेव देवकीने प्रार्थना केली की बाबा रे आम्ही तुला आमच्या उदरी मागितलं, आमच्या पोटी जन्म घे म्हणून म्हणलो, पण एवढा मोठा जन्म घे म्हणून नाही म्हणलेलो, आम्हाला छोटं बालक पाहिजे म्हणे. मग परत भगवंत लहान झाले आणि लहान झाल्यानंतर रडायला लागले. रडावं इच्छा झाली भगवंताची, रडावं मोठ्याने, रडलं तर सगळाच घोटाळा होईल. भगवंत रडले नाही. पहिले 6 होते, त्यांनी जोर जोरात टाळू फोडला, परंतु भगवंत रडले नाही. एवढा मोठा भगवंत जगाचा बाप, पण त्याला सुद्धा वेळ आल्यावर शांत बसावं लागलं. तेव्हा आपण वेळ आल्यानंतर शांत बसायचं असतं. काही जर आपल्यावर वेळ आली ना, जिथं जगाचा बाप शांत बसतो तिथं तुम्ही आम्ही कोण आहेत? त्याला शत्रूपासून भय म्हणल्यावर आपल्याला राहणारच ना. ही फक्त आपल्याला शिकवण देण्याकरता, देव जे वागले ते आपल्याला शिकवण देण्याकरता, संत जे वागले ते आपल्याला शिकवण देण्याकरता, नाही तर त्यांना एवढा त्रास काढायची गरज होती का? मुळीच नाही. आणि मग छोटं बालक जन्माला आल्यानंतर आता काय करायचं म्हटल्यानंतर सगळे जे पहारेकरी होते त्यांना काय झालं? पहारेकऱ्यांना काय झालं? झोपा लागल्या का जागे राहिले? बोलत जा ना मग तुम्ही, तुम्हाला बोलायचं. झोपा लागल्या त्यांना, आणि त्यांना झोपा लागल्यानंतर ते कडे कुलप काय होते? उपजला कमलापती म्हणा ना कोणीतरी, पायीचे बंधने गळाली. पायीची बंधने गळाली त्यांच्या पायात. आता जे बेड्या होत्या त्या गळून गेल्या वसुदेवाच्या. कडे कुलप सगळे उघडले, पहारेकरी झोपी गेले. धो धो पाऊस चालू असताना गुडघ्या इतकं पाणी रस्त्याने, परंतु असणारे वसुदेव त्या असणाऱ्या पावसातून एवढ्या पाण्यातून चालले. असणाऱ्या नाग महाराजांनी सर्पफणी वर धरली. भगवंताच्या वरती पाऊस लागू नये म्हणून छत्र धरलं, आणि यमुना माईला पूर आलेला, आणि त्या पुरातून चाललेले आहेत वसुदेव. भीती वाटली नाही, काय होईल वाटलं नाही. त्या पुरातून शिरल्यानंतर ती यमुनाबाई माई जी आहे तिला सुद्धा आशा लागली होती. तिला आशा लागली होती की भगवंताचं आपल्याला दर्शन व्हावं. पाणी कमरेला लागलं, पाणी छातीला लागलं, पाणी गळ्याला लागलं, पाणी आता तोंडात जाणार. मग भगवंताने विचार केला, हळूच पाय खाली सोडला, अंगठा पाण्यामध्ये बुडवला. पाण्यामध्ये अंगठा बुडल्या बरोबर यमुना माई दुभांगली आणि वसुदेवांना पलीकडे जाण्यासाठी आचाट त्याशी लावीला अंकुश. पुढे चढला अचाट त्याशी लावीला अंकुश. पायाचा अंकुश लावला. यमुना माई दुभंगली. असणारे वसुदेव पलीकडे गेले. तिथे योग मायेने जन्म घेतला होता. त्या असणाऱ्या कृष्णाला ठेवलं. योग माया परत टोपलीमध्ये घातली. परत आले, आणि आल्यानंतर देवकी जवळ गेल्या बरोबर सगळे कडे कुलप लागले. यांच्या हातात पायात बेड्या पडल्या, आणि योग मायेने टाहू फोडला. सगळे पहारेकरी जागे झाले, आणि जागे झाल्यानंतर असणाऱ्या कंसापर्यंत बातमी गेली. आणि कंसापर्यंत बातमी गेल्याबरोबर आता 8वा म्हणल्यानंतर कंसाला धाकच होता. पळतच आला. पाहतो तर ती मुलगी आहे. तो म्हणला मुलगा जन्माला येणार होता म्हणून सांगितलं, आणि मुलगी कस काय जन्माला आली? काही का असेना घेतली मुलगी, बाहेर नेली, गरगर फिरवली, आणि दगडावर आपटणार तर ती हातातून निसटली. ती म्हणली मला काय मारतोय?
ती वीज चमकली आणि हातातून निसटून गेली. मला काय मारतो, तुझं लागी वधी तुझा जो वध करणार आहे तो माझ्या आधी उपजलाय असं म्हटल्यानंतर त्याला थरथर काप सुटला. का आता काय म्हणणार, कुठून गेले एवढे कड्या कुलप बंधन, पण हा गेला कुठं. आणि हे भगवंत तिथे गेल्यानंतर त्या दशरथ राजाच्या तिथे रडायला लागल्यानंतर असणाऱ्या त्या नंदराजाच्या तिथे रडायला लागल्यानंतर नंदराजाची बहीण ती पळतच गेली असणाऱ्या नंदराजाकड. नंद भैया नंद भैया नंद भैया असं म्हटल्यानंतर नंद भैया टवकरले. काय झालं तर म्हणे लाला भैया होय, मुलगा झाला म्हणे तुला. आणि मुलगा झाल्यानंतर असणाऱ्या त्या सगळीकडे त्या गोकुळामध्ये आनंदी आनंद झाला. आणि आनंदी आनंद झाल्यानंतर त्या डांबरीवर नाचता का, डीजे चालू झाला का लगेच अंगात येतं ना. डीजे वाजले नाही मग उठले नसते तितक्या वेळा तिथंच खाली असं असं करतात. हा हा गिरी वरात आता वराती माग घोडे नाचत नसते. विठ्ठला असणाऱ्या भगवंताने जन्म घेतला. त्या असणाऱ्या कुठं घेतला सांगत जा ना तुम्ही मला, कशाला वाटलंय तुम्हाला. गोकुळामध्ये जन्म नाही घेतला, मथुरेत जन्म घेतला. आणि गोकुळात गेले. गोकुळात गेल्यानंतर तिथं सगळं आनंदी आनंद गुढिया तोरणे करती कथा गाणी गाठी गाणे सगळीकडे आनंदी आनंद चालू झालेला आहे. आणि गवळणींनी फेर धरलेला आहे. आणि फेर धरून काय म्हणतात, गवळण सांगती
हर हर महादेव. नर्मदेश्वर भगवान की, नर्मदा मैया की, रेवा मैया की, जटा शंकरी की. हात वरती तिकडे फिरवायचं. नंद घरानंद भयो जय कन्हैयाला आले की कृष्ण भगवंत जन्माला आले आणि जन्माला आल्यानंतर सगळ्या राक्षसाचा वध करीत करीत आपण जर सगळ्याची वध केले तर आपल्याला तेवढा वेळ नाहीये. वध करीत करीत रांगायला लागल्यानंतर त्या असणाऱ्या कृष्ण भगवंताला रांगत असताना त्या मैयाला दमून टाकायचे. आणि कोणत्या गुडघ्यावर रांगायचे? अशा पद्धतीने भगवंत रांगायला लागले आणि रांगायला लागल्यानंतर दूध खायला लागल्यानंतर ती असणारी मैया घुसळण करायची आणि घुसळण केल्यानंतर यांनी काय करायचं? त्या डेऱ्यातून लोणी घ्यायचं आणि पाहिजे तेवढं खायचं, राडा करायचा. मैया जर मध्ये काम करायला कुठे गेले की यांनी त्या डेऱ्यातला काही शिल्लक ठेवायचं नाही. सगळं अंगावर सांडून घ्यायचं, खाली सांडून द्यायचं, लोणीच ठेवायचं नाही. कारण लोणी घुसळून वर आलेलं असतं आणि मैया काहीतरी दूध चुलीवर ठेवलं म्हणा, काही म्हणा, त्यांना किती 1 सेकंद लागतो. भगवंताला किती 1 सेकंद पुरेसं झालं. ते सगळं राडा करायचं. राडा केल्यानंतर असं करता करता भगवंत मोठे व्हायला लागले, गावात फिरायला लागल्यानंतर त्या असणाऱ्या गवळणीच्या फोड्या करायला लागले. फोड्या करता करता त्या गवळणीचे गाणे त्या यशोदा मैयापर्यंत यायला लागले. एक दिवशी एका गवळणीने रांगोळी घातली मस्तपैकी आणि रांगोळी घातल्यानंतर कृष्ण भगवंतांनी पाहिलं, त्या गवळणीला आतमध्ये जाऊन दिलं आणि अष्टदळ काढिले अंगाने त्यावर मुते चक्रपाणी. तुम्ही म्हणतात तर शब्दालाच कवर प्रमाण द्यावा आहे का? अष्टदळ काढिले अंगाने त्यावर मुते चक्रपाणी. मग ते असणारे भगवंत त्या रांगोळीवर मुतून जायचे. त्या असणाऱ्या यशोदा मैयापर्यंत गारानं यायचं. गारानं येऊन वैतागून गेले, सगळे वैतागून गेले. गोकुळातले वैतागून गेले, यशोदा मैया वैतागून गेले, सगळे वैतागले. आता म्हणे या गवळणीकडे पाहावं लागतं म्हणल्यानंतर 4-5 जणी अशा वाड्यात राहत होत्या आणि वाड्यात राहत असताना तुझ्या कानाला, तुझ्या कृष्णाला काहीतरी सांग. सगळ्या वैतागून गेल्या आणि गाराने आल्यानंतर भगवंत म्हणले गाराने करता नाही का? एका वाड्यामध्ये 4-5 जणी राहत होते, म्हणजे वेगवेगळे राहत होते पण वाडा मोठा होता. त्यांनी
त्यांनी काय ठरवलं की एकीच्या घरी हा चोरी करतो, आपण सगळ्यांनी वाड्यात मधोमध घ्यायचं आणि मधोमध घुसळण करायचं. प्रत्येकीने खांबाला ते देरे लावले आणि घुसळण करायला लागल्यात. परंतु त्या घुसळण करायला लागल्यानंतर कृष्ण भगवंताने जाणलं म्हणे आज या 5 जणी असू द्या नाही तर 10 जणी असू द्या, आज यांचा कार्यक्रम करायचा. या सरपंच साहेब. गुणगुण करते डेरे घुमते, आनंदल्या गवळणी छंदे छंदे नाचते, गवळणी छंदे छंदे नाचते, आनंदल्या गवळणी छंदे छंदे नाचते. गुणगुण करते डेरे घुमते, आनंदल्या गवळणी छंदे छंदे नाचते, गवळणी छंदे छंदे डोलते, आनंदल्या गवळणी छंदे छंदे डोलते. एक मनती सगळे तुम्ही लपवा गेलो ने, कोणी कडून आग सकाळी येईल चक्रपाणे. एक मनती सगळे तुम्ही लपवा गेलो ने, कोणी कडून आग सकाळी येईल चक्रपाणे. गुणगुण करते रे गुमाते, आनंदल्या गवळणी छंदे छंदे डोलती, आनंदल्या गवळणी छंदे छंदे डोलती, छंदे छंदे डोलती. खास कांदणी तुम्ही गाता लपवा दुधाने, कोणी कडून आग सकाळी येईल चक्रपाणे. खास कांदणी तुम्ही आता लपवा दुधाने, कोणी कडून आग सकाळी येईल चक्रपाणे. बोलत सांगत इतक्यामध्ये हरियाला, सूक्ष्म रूप घेऊन डेऱ्यामध्ये प्रवेशला. बोलत सांगत इतक्यामध्ये हरियाला, सूक्ष्म रूप घेऊन डेऱ्यामध्ये प्रवेशला. गुणगुण करते डेरे घुमते, आनंदाला गवळणी छंदे छंदे डोलते, आनंदाला गवळणी छंदे डोलते, आनंदाला गवळणी छंदे छंदे डोलते. ऐका सासूबाई उन्हामणे शिळमणे गाणी ते तरी ते लोणी येईना. गवळणी काय म्हणतात बघा बरं का आता. गरम पाणी घातलंय, शिळं पाणी घातलंय, तरी पण सासूबाई लोणी येईना. काय करायचं. उन्हामणे शिळमणे गाणी ते तरी ते लोणी येईना. काय झाले कोणी सासूबाई कळेना. काहीतरी जादूटोना झालाय. आता जादूटोना नाही, हे पहिल्यापासून आलेलं आहे. काहीतरी जादूटोना झालाय. गार पाणी घातलंय, गरम पाणी घातलंय, तरी पण त्याला लोणी येईना. काय झालंय सासूबाई. उन्हामणे शिळमणे गाणी ते तरी ते लोणी येईना. काय झाले कोणी सासूबाई कळेना. गुणगुण करते गवळणी छंदे छंदे डोलते, आनंदाला गवळणी छंदे छंदे डोलते, आनंदाला गवळणी छंदे छंदे. सासूबाई काय म्हणते ऐका. सासूबाई काय म्हणते. आहा गे बायानं तुमचे जाणते से चाळे, आहा गे बायानं तुमचे जाणते चाळे, मारी भोसरे कोणी घालून घेतले. आहा गे बायानं तुमचे जाणते चाळे, मारी भोसरे कोणी घालून घेतले. आहा गे बायानं तुमचे जाणते चाळे, मारी भोसरे कोणी घालून घेतले. गुणगुण करते डेरे घुमते, आनंदाला गवळणी छंदे छंदे डोलती, आनंदाला गवळणी छंदे छंदे डोलती, आनंदाला गवळणी छंदे छंदे डोलती. गोपाल कृष्ण भगवान की. त्या गवळणी म्हणतात आम्ही गार पाणी घालतोय, गरम पाणी घालतोय, काहीतरी आज जादूटोना झालाय, याला लोणीची येईना. काय करावं. त्या सासा आल्या 5 जणीच्या 5 सासा आणि ठोसे मारू मारू त्यांना म्हणतात तुमचे चाळे जाणतो आम्ही, तुम्ही रोज स्वतःच लोणी खाता आणि त्या कृष्णावर आळ घालता नाही का. आज सगळ्या समक्ष असून सुद्धा तुम्हीच लोणी खाल्लं आणि आम्हाला सांगता की जादूटोना झाल्यावर कुठं लोणी गायब होत असतं का. मार्गा त्यांचे गालगुचे तोडू तोडू आणि त्यांना ठोसे मारू मारू गार केलं त्या असणाऱ्या सासवांनी. आणि मग त्या म्हणल्या की हा खेळ सगळा त्या कुणाचा आहे. कृष्णाचा आहे. आणि कृष्णाचा खेळ म्हटल्यानंतर सगळे गेल्या आणि आता आम्ही गोकुळात राहावं का जावं. तुम्ही वैतागले ते म्हणता घेवायच्या काल्याच्या कीर्तनाला जावं का नाही पुढं. आणि गवळणी शिवाय काल्याच्या कीर्तनाला मजा नाही.
त्या असणाऱ्या भगवंताचं चरित्र उच्चारायचं तर त्याच्या गवळणी आल्याच पाहिजे. आणि मग शेवटी यशोदा मैया पण वैतागली आणि त्या यशोदा मैयाने सांगितलं आता तू गावात राहायच्या लायकीचा नाही, आता तुला शाळेत घालावं लागतं. पण त्या शाळेत घातलं अरे तुम्ही गाया घेऊन अरे तुम्ही गाया घेऊन अरे तुम्ही गाया घेऊन सारे अरे तुम्ही गाया घेऊन सारे गाया घेऊन गोपाळांनी रानात जायचं म्हणे. आता तुम्ही गावात राहायच्या लायकीचे राहिलेले नाहीयेत. आणि मग रोज गाया सोडायच्या आणि असणाऱ्या रानात चारायला जायचं, डोंगरात चारायला जायचं. असणारे कृष्ण भगवंत 7 वर्षाची 8 वर्षाची एवढे असताना त्यांना त्या गाया चारायला जावं लागायचं. किती लक्ष गाया होत्या? गाया किती लक्ष होत्या? 9 लक्ष गायी जरी वाटा पाहती येऊन थोडी 9 लक्ष गाया एकटे कृष्ण भगवंत सांभाळत होते. आपल्या पोरांचे 9 सांभाळल्या जातील का? नाही जाणार. 9 लक्ष गाया एकटे सांभाळत होते. गाया घेऊन रानात जायचे आणि रानात गेल्यानंतर काय करायचं? भुका लागायच्या त्यांना. मग खेळ खेळायचे. आधी खेळ खेळायचे. खेळ खेळून थांबल्यानंतर भुका लागायच्या आणि खेळ खेळायचा. म्हणजे ताई कवर आता खेळ खेळायचे. खेळ कोणते खेळायचे? कोणते खेळ खेळायचे? असं काहीतरी म्हणा. खेळायचे, हुतुतू खेळायचे, भोवरा खेळायचे, विटी दांडू खेळायचे. आणि असे खेळ खेळून झाल्यानंतर त्यांना भुका लागायच्या. येणार आहे कोणी? खेळ खेळून झाल्यानंतर त्यांना भुका लागायच्या आणि भुका लागल्यानंतर कोणी कोणी काय काय शिदोरी आणलेली आहे ती सर्वांची काय करायची? एकत्र करायची आणि खांदी भार काय खेळायचे. एकदा का भूक लागली माणसाला कशातच सुख लागत नाही. लागतं का? कामात मन लागतं का? नाही लागत. काम करू वाटतं का? भूक लागल्यानंतर अगोदर पोटात 4 घास टाकावं वाटत येत ना, तशी त्यांना खेळून खेळून दमल्यानंतर भूक लागली आणि भूक लागल्यानंतर सर्वांचे शिदोरे आणलेले. परंतु भगवंत म्हणतात माझी शिदोरी आहे तशी सर्वांची शिदोरी पाहिजे.
आता भगवंताला पेंड्या पेंड्या सुदामा वाकड्या सगळे म्हणतात आमच्याकडे तुझ्या शिदोरी सारखी शिदोरी नाही, तुझा तूच खा आणि तुझा तूच खेळ, आम्ही चाललो. असं म्हणल्यानंतर भगवंताला करमणार आहे का? भगवंताला भक्ताशिवाय करमत नाही, पण तो भक्तही तसा असावा लागतो. त्याने रात्रंदिवस असणार आहे त्या भगवंताचं चिंतन केलं पाहिजे, त्याचं अंतकरण शुद्ध पाहिजे, त्याचं मन शुद्ध पाहिजे, त्याचा अंतर आत्मा जागरूक पाहिजे. त्या भक्ताशिवाय भगवंताला करमत नाही. तो भगवंत भक्तापर्यंत आल्याशिवाय राहत नाही. आणि भगवंत सगळ्याच्या मागं फिरायला लागले, चला रे बाबा हो, तुमच्या जशा असतील तशा ना, परंतु यारे लहान थोर याती भलती नारी नार करावा विचार न लगे चिंता कवाशी. कोणीच चिंता करू नका, सगळे या. आणि सगळ्यांचे शिदोऱ्या एकत्र केल्या आणि एकत्र केल्यानंतर त्यांना कमळाच्या फुलाकृती बसवलं. छोटे पुढं त्याच्यापेक्षा मोठे त्याच्या मागं, त्याच्यापेक्षा मोठे त्याच्या मागं. आणि भगवंत स्वतः सगळ्यांना काला वाटायला लागला. काला वाटीत असताना स्वर्गीचे जे देव होते ते येऊन त्या असणाऱ्या त्या गोपाळांचं रूप घेऊन मधी मधी बसले. पण भगवंत तिथपर्यंत आले का त्याला सोडून द्यायचे आणि दुसऱ्याला काला वाटायचे. कारण त्यांना वैकुंठीच्या देवांना अधिकार नाहीये काला खायचा. काला खायचा अधिकार फक्त मृत्यू लोकातच आहे. म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलं वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे उपजवणी यापुढे येऊ. परत जन्म घेऊ कशा करता? काला खाण्याकरता. भगवत देवांना अधिकार नाहीये. मधी मधी जरी बसले तरी हा जगाचा बाप आहे ना, यांनी ओळखलं ना कोण कोण बसलेले. आता इथं तुम्ही बसले, मला सगळे ओळखतात कोण कोण बसले. तसं भगवंतांनी सगळे ओळखले आणि त्या असणाऱ्या त्याच्या सवंगाड्यांना काला वाटायचा. देवाचा नंबर आला की तो सोडून द्यायचा, पुढच्याला काला वाटायचा. ते झाल्यानंतर काला खाऊन झाला आणि काला खाऊन झाल्यानंतर सांगितलं आज यमुना माईमध्ये हात धुवायला जायचं नाही. का नाही जायचं? काल्याचे निमिषे देव जळी झाले मासे. त्या काल्याचं मीस घेऊन ते देव त्या जलामध्ये त्या यमुना माईच्या डोहामध्ये मासे होऊन बसले की हात धुतील आणि हात धुतल्याला कण तरी आपल्या वाट्याला येईल. एवढं या काल्याला महत्व आहे. आणि ह्या काल्याचं महत्व करता तुकाराम महाराजांनी हा अभंग रचलेला आहे. मग तो काला खाण्यासाठी तर हात काय करायचे म्हणे? आज कुठं पुसायचे? कुठं पुसायचे सांगितले? सांगा ना कोणीतरी. जरी बाई सांगा ते तिरीला पुसायचे सांगितले. कारण त्या ठिकाणी कुठल्याही देव, आपल्या शरीरात प्रत्येक ठिकाणी देवाचं स्थान आहे, फक्त त्या ठिकाणी देवाचं स्थान नाहीये. आणि त्या ठिकाणी हात पुसायचे सांगितले. आणि मग हात पुसल्यानंतर त्या देवांना काला मिळालेला नाही. आपली झालेली चिंतन सेवा आज आपण इथंच पूर्णविराम देणार आहोत. असलेली कीर्तन रूपी सेवा तुम्हा सर्वांच्या सहकार्याने आणि असणारे गायक आपले किशोर महाराज माळवदे, कपिल महाराज माळवदे, अर्जुन महाराज कोळशे, पुष्पाताई जगदाने, आपले टाळकरी वायभाषी महाराज. तुमचं काय नाव? उद्धव महाराज. आणि मृदुंगाचार्य परशुराम महाराज जगदने. त्याचप्रमाणे आपले जोगदण महाराज. या सर्वांच्या सहकार्याने आणि विनेकरी बाबा, त्याचप्रमाणे साऊंड सिस्टीम अगदी सुंदर असा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला. सचिन पोटे यांना पण धन्यवाद. त्याचप्रमाणे तुम्ही सर्वजण इथं आलात काला सेवन करण्याकरता, श्रवण करण्याकरता तुम्हालाही धन्यवाद. आणि त्याचप्रमाणे आपले असणारे दरेवाडीचे सरपंच श्री अनिल करांडे हे आवर्जून उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद. त्याचप्रमाणे मेंबर विजूभाऊ करांडे. मला इथं उभं राहिलं नाव आठवत नाही बरं का, तसं रोज फोन करीन पण इथं उभं राहिलं का मला नाव आठवत नाही. विजूभाऊ करांडे, मेंबर सिंधुताई सपकाळ. त्याचप्रमाणे माझी संघटना अध्यक्ष ना, त्रिदल सैनिक संघटना अध्यक्ष आंधळे साहेब, ते पण आवर्जून उपस्थित राहिले. त्याचप्रमाणे सरकारी वकील, काय नाव त्यांचं, लगड साहेब, शारदाताई लगड आणि सरकारी वकील लगड साहेब यांची चिरंजीव आणि सुनबाई या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिले.
ते पण ॲडव्होकेट आहेत. धन्यवाद तुम्हाला उपस्थित राहिल्याबद्दल. त्याचप्रमाणे यश फाउंडेशनचे अध्यक्ष संजयजी डोंगरे, वंदना डोंगरे हे यावरून उपस्थित राहिले. त्याचप्रमाणे अजून कोण आहे मान्यवर मला सांगा बरं का. सर्वांनी एकदा टाळ्या वाजवा. आणि वैद्य कॉलनीतून जे आलेत, ज्यांनी सहकार्य केलंय त्यांनाही धन्यवाद. प्रवीण कांबळे, दातोंडे ताई, आपल्या नाक्यावरून जे आलेत सर्वांना आता प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाहीये इथं, तर सर्वांना आंधळे ताई पण आलेले आहेत, आंधळे भाऊ बरोबर. त्याचप्रमाणे मोराळे भाऊ आज आले नाही, मोराळे भाऊ घरी राहिलेत, मोराळे ताई आल्या. शिर्के साहेब, हरिभाऊ शिर्के साहेब हे पण आज आपल्या इथं आवर्जून उपस्थित राहिले. मला म्हणजे त्यांच्या मुलाच्या कार्यक्रमाला मी गेले होते, परंतु मी सांगितले तो राहिल्यानंतर नावं लक्षात माझ्या राहत नाही. त्यांचा मुलगा ज्या वेळेस ऑफिसर झाला, त्यांनी कार्यक्रम ठेवला, त्यावेळेस मला त्यांनी आवर्जून सांगितलं होतं आणि मी त्या कार्यक्रमाला त्यांच्या गावी गेले होते. आणि आजचे अन्नदाते सतीश राहींस, सुरेखा राहींस यांनाही खूप खूप धन्यवाद. कारण भंडाऱ्याची पंगत गेली म्हणजे कीर्तन आयोजकाला त्रास कमी होत असतो, बाकीचं नियोजन करायला. सर्वजण कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर सर्वांना माफी मागते आणि झालेल्या सेवेला आपण इथंच पूर्णविराम देणार आहोत. आणि त्याचप्रमाणे पत्रिका पोच करणारे, आमंत्रण देणारे, सरपंच असू द्या, आमदार असू द्या, खासदार असू द्या, त्यांच्यापर्यंत आमंत्रण देणारे आमचे संजय मोकाटे आणि दीपक मोकाटे यांनाही धन्यवाद. कुठेही जा म्हणलं का पटकन जातात म्हणून बरं का, त्यांनाही धन्यवाद. असो, रामकृष्ण हरी सर्वांना धन्यवाद. आणि झालेल्या सेवेला इथंच आपण पूर्णविराम देणार आहोत. ज्ञानेश्वर Thank you.